बोला साहेब, ऐकतोय. बोला साहेब तुम्ही. सगळ्यांना विचारतो थांबा माहिती नाही एवढंच आता ते गेले ते गेले लढतोय आपण आणि जिंकणार आपण गेल्याच आठवड्यात तेव्हा गेलो परत मी सर्वांना तेव्हा सांगितलंय मी मराठवाड्यात फिरत राहणार आहे फक्त तुम्ही भेटता ना काही काळजी करू नका आपण सगळे सोबत होतो आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचं. जय भवानी जय शिवाजी आवाज कुणाचा मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा या जिद्दीनं ज्या आत्मविश्वासाने लढा देत असेल याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. मला काल असंच एक वैजापूर नगरपालिकेचा फोन आला. दोन बाजू आहेत, चितमय जितावर पट तू हारा, बरोबर का? चितमय जितावर पट तू हारा, शोलेमध्ये असंच होतं ना ज्या विरुद्ध. तर हे सगळे पक्ष पण अशाच पद्धतीनं वागतात. म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळात आपण हा लढा उभारू आणि निश्चित या जालन्यामध्ये येणाऱ्या काळात सर्वसामान्य माणसाच्या नेतृत्वाच्या खाली ही महानगरपालिका सुद्धा लढू, जिल्हा परिषद लढू आणि जिंकून लावण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करू एवढं मी सांगतो. थांबतो. धन्यवाद. बैठक तर बोलावीच लागेल कारण ज्या पद्धतीनं जिल्हा प्रमुख संघटना सोडून जातात तर संघटना जनरली आमच्याकडे सिस्टीमनुसार जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली सगळं संघटन असतं आणि मग जिल्हा प्रमुख जर गेल्यानंतर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी रुटीन करण्याची आवश्यकता असते त्या आम्ही केलेल्या आहे. काही लोक निश्चित गेलेले 2-4 परंतु संघटनेचा जो मूळ ढाचा आहे खालचा शाखा असेल बूथ असेल याला कुठेही धक्का लागलेला नाही. सगळे लोक इथे हजर आहेत. काही लोकांची नावं घेतली गेली की हे आले परंतु ते लोक इथे बैठकीत उपस्थित होते. शेवटी शिवसेना एक संघटनात्मक ढाचा असलेली संघटना आहे. ही काही अशी कोणी एखादा व्यक्ती बाजूला गेला म्हणून संघटना ढासळू शकत नाही कारण मजबूत पायावर शिवसेना उभी ती जालन्यात सुद्धा उभी आहे. एकंदर सगळा रिव्ह्यू आम्ही घेतला, तुम्हीही बघितला. संघटनेला कुठे धक्का लागलेला नाही आणि लागणार सुद्धा नाही. त्यांच्या जाण्यामुळे काही फरक जाणवेल असं वाटतं. मी तेच सांगितलं ना, संघटनेच्या ढाच्याला कुठे धक्का लागलेला नाही आणि तो लागणारही नाही. मला असं वाटतं नवीन तरुणांना संधी देऊ आणि येणाऱ्या काळात संघटन आणखी आधीपेक्षा मजबूत उभा करू. आगामी महापालिका आंबेडकरांनी प्रवेश करते वेळी सांगितले की निष्ठावंतांना ठाकरे गटामध्ये संधी दिली जाते, उलट बाहेरून जे लोक येतात त्यांना राज्यसभा मिळते, विधान परिषद त्यांना संधी मिळते, डावलत जाते पक्षाने. हे पण आता जाण्याच्या वेळेस माणसाला कारण सांगावे लागतात असं त्यांनी सांगितलं. परंतु मला सांगा, एकनाथ शिंदे म्हणतात की भास्करराव आमच्या बरोबर 2 वर्षांनी होते, अर्जुनरावच्या नेतृत्वाखालीच काम करत होते. असं असताना मग तुम्ही संघटनेशी ज्या पद्धतीनं गरज असताना निष्ठा ठेवली होती की नाही ठेवली होती हा मला असं वाटतं आपल्या हृदयावर हात ठेवून विचारायचा प्रश्न आहे. मी काय व्यक्तिगत कोणावर काय बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाही. परंतु शिवसेनेमध्ये आता आम्ही कोण आहे? हे नाना उपरे का, मी उपरा आहे का, संतोष आंबरे उपरे आहे का, महेश नळी उपरे आहे का? अरे आम्ही बेसिक काम करणारे लोक संघटनेचे, गावातल्या शाखेपासून वाड्यातल्या नगरसेवकापासून अशा पद्धतीनं काम करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत. आणि संघटनेच्या प्रोसेसमध्ये काही लोक येणं हे सगळं प्रोसेस चालू असते, त्याच्यात काय नवीन आहे? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, तुम्ही कसे लढणार आहात? म्हणजे आघाडीत लढणार आहात का स्वबळावर लढणार आहात? हे पहा, आमचं सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी महाविकास आघाडी, जे आमचे पार्टनर आहेत काँग्रेस पक्ष, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, असा आमचा लढण्याचा पूर्णपणे मानस आहे. यात बाकीच्या 3 पक्षावर कुठेही जाण्याचा प्रश्नच येत नाही. भारतीय जनता पार्टी, शिंदेचा पक्ष आणि अजितदादाचा पक्ष, या 3 पक्षावर कुठे जाण्याचा प्रश्न नाही. बाकी आमची दारं स्थानिक स्तरावर ओपन आहेत. फर्स्ट प्रायोरिटी आमची महाविकास आघाडीच. तेवढ्या जागा शिंदे गटाला लढाव्या लागतील असा खोचक तोला जातो विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत लढवलेला आहे. मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी तो होणारच नाही कारण स्थानिक स्तरावर एवढे मतभेद आहेत की त्याच्यामुळे शिंदे असेल किंवा भाजप असेल यांचं खूप ठिकाणी इथं तरी आता मी बघितलं मराठवाड्यात कुठे इम्पॉसिबल आहे सगळ्या ठिकाणी होणं. कारण कार्यकर्त्यांच्या महत्वाकांक्षा आहे. 10 वर्ष झाले निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. कोणताही पक्ष कार्यकर्त्यांना थांबवू शकत नाही. मुंबई महाविकास आघाडीत तुम्ही मनसेला सोबत घेणार का? मी काय सांगितलं, हे 3 पक्ष सोडून सगळे
सगळ्यांसाठी आमची दारं खुली आहेत. मी सांगितलं फक्त 3 पक्ष जे सत्तेत बसलेले आहेत हे सोडून सगळ्यांशी आम्ही चर्चा करू शकतो. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बिगुल वाजलेला आहे. आता जालन्यामध्ये अंबड असेल आहे परतूरला शिवसेना लढतीये, स्वतःचा नगराध्यक्ष म्हणून लढते शिवसेना. भोकरदनला आणि अंबडला आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर लढतोय. या ठिकाणी अशा पद्धतीने महाविकास आघाडी होते. परतूरला आमचा महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु नाही झाल्यास परतूरला आम्ही सोबत लढू. विधानसभा शिंदे निवडणुकीत साहेबांनी महाविकास काल मंचावर म्हटले की भास्कर आंबेकर हे पहिले आमचेच काम करत होते पहिल्यापासून. मी त्याच्याविषयी बोललो आधीच. साहेब, आंबेडकर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला बऱ्याच ठिकाणी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये चित्र कसं असू शकतं? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका याच्यात फरक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार नळावरच्या भांडणापासून दिवाबत्तीपर्यंत या सगळ्या विषयावर लढल्या जातात. स्थानिक स्तरावर वेगळे गणित असतात. यश अपयश हे मला वाटतं 2 वेगळ्या बाजू आहेत, परंतु आम्ही ताकदीनं लढणार आहोत तेवढं नक्की. पण जिंकणार आहोत तुम्ही हा विश्वास व्यक्त नाही केला. जिंकणारच. जिल्हा प्रमुखाच्या निवडीचं काय? अजून 12 तास पण नाही झाले जाऊन. त्याच्यामुळे चर्चा, विचार विनिमय सगळ्या ज्येष्ठ शिवसैनिकाशी, सगळे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांचा कल घेऊन मला असं वाटतं त्याच्याविषयी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब निर्णय घेतील. नगर परिषद सदस्य जालन्यामध्ये जेव्हा पक्ष नेतृत्वाचा दौरा असायचा तेव्हा जिल्हा प्रमुखाला कळवलं जात नव्हतं आणि जालन्याची पक्ष संघटना दुसऱ्या शहरातून चालते असं आंबेडकरांचं म्हणणं. मला त्याचा अर्थ नाही कळाला. उद्धवजींचा दौरा ज्या वेळेस होता मी स्वतः भास्कररावांना फोन केलेले. शिवसेनेत माझ्याकडे मराठवाड्याची जबाबदारी आहे. परवा उद्धवजींचा दौरा होता, मी स्वतः फोन केलेला. 15 दिवसापूर्वी दौरा होता, मी स्वतः फोन केलेला. आणि आत्ता परवाचा जो दौरा होता त्याचं कार्यक्षेत्र दौऱ्याचं महेश नळगे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात होता, तरी मी मान्य भास्करांना कळवलं होतं आणि भास्करराव त्या कार्यक्रमाला आले पण होते. औरंगाबादून सूत्र हलतात असं म्हटलं. दुसऱ्या शहरातून संघटना मला माहिती नाही, चालत असेल तर मला माहिती नाही कुठून सूत्र हालतात हे मला माहिती नाही. शिवसेनेचं सूत्र मुंबईतून मातोश्रीवरून शिवसेना भावातून हालतात एवढं मला माहिती आहे. मुंबई महापालिकेत भाजपचा मिशन 150 सध्या सुरू आहे. म्हणजे कुठेतरी महायुतीतच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला त्याला सोबत तेव्हा भारतीय जनता पार्टी आपल्या मित्र पक्षाला गिळत असतो. 150 लढणार म्हणजे 150 लढला तर 150 लढत 150 निवडून येतील का? तर मला नाही वाटत. 150 जिंकायचे असेल तर 300 लढावं लागतील. तिथं जागा 226 आहे. मग शिंदे गट कुठं लढणार, अजितदादा कुठं लढणार, याचाच अर्थ यांना कोणाला ते सोबत घेणार नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या या नुसत्या घोषणा असतात. जरा लोकसभेला 400 पार मानले होते, किती आले? सत्ता बनवता नाकीनवाले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे 150 जे आहे याच्यातलं मला असं वाटतं समोरचं एक काढावं लागेल, एवढं पण निवडून येणार नाही. थँक्यू. आघाडी म्हणून लढणार का मुंबई महापालिका? मला वाटतं आता जालन्याचं बोलू नका.